थंडीच्या दिवसात एक म्हातारी आई तिच्याच घराच्या एका कोपऱ्यात थंडीने कुडकुडत होती. तरुणपणीच तिच्या पतीचे निधन झाले होते. तिला एक छोटा मुलगा होता. त्या मुलाच्या चांगल्या भविष्यासाठी, तिच्या मुलासाठी, तिच्या मुलाच्या शिक्षणासाठी ती आई घरोघरी जाऊन धुनी भांडीचे कामं करायची. ती खूप थकून जायची. तिच्या अंगात त्राण नसायचा तरीही ती काम करत राहायची, फक्त एका विचाराने. जेव्हाही ती थकून जायची तेव्हा ती असा विचार करायची की जेव्हा माझा मुलगा मोठा होईल, नोकरीला लागेल, तेव्हा मी आराम करेल. बघता बघता बरीच वर्ष निघून गेली. तिचा मुलगा मोठा झाला, नोकरीला लागला. ती आई म्हातारी झाली. तिच्या मुलाचं लग्न झालं, त्याला 2 मुलं सुद्धा झाली. आता ती म्हातारी आई खूप खुश होती, कारण तिच्या जीवनातलं सगळ्यात मोठं स्वप्न पूर्ण झालं होतं. तिचा मुलगा सेटल झाला होता. तिचा मुलगा तिच्या पायावर उभा राहिला होता. तिच्या मुलाचा संसार फुलत होता. म्हणून ती आई खूप खुश होती. त्या आईला आशा होती की आता तिचा मुलगा तिच्या सगळ्या इच्छा पूर्ण करेल. तिचा मुलगा आता तिला वेळ देईल, तिच्याशी बोलेल. ज्या गोष्टी ते लहानपणी करू शकले नाही त्या गोष्टी ते आता करतील. पण त्या मुलाला मात्र त्याच्या आईसाठी वेळ नव्हता. त्या आईच्या जीवनात फरक मात्र पडला होता, पण इतकाच फरक पडला होता की आधी ती आई लोकांच्या घरी जाऊन धुणे भांडे करायची आणि आता ती आई तिच्याच घरात तिच्या मुला आणि सुनेची धुणी भांडी करायची. पण तरीही ती आई खूप जास्त आनंदी होती, कारण ती सगळं काही तिचं समजून करत होती. माझाच मुलगा आहे, माझीच सून आहे, माझेच नातवंड आहेत, असं समजून ती त्यांची कामं करत होती. म्हणून ती खुश होती, समाधानी होती. थंडीचे दिवस सुरू झाले होते. ती म्हातारी आई तिच्याच घराच्या एका कोपऱ्यात एका जुन्या पुराण्या चटईवर एक जुनी गोधडी पांघरून झोपायची. झोपल्या झोपल्या ती विचार करत होती की आज जेव्हा माझा मुलगा घरी येईल तेव्हा मी त्याला सांगेन की मला एक नवी गोधडी घेऊन दे. या गोधडीत मला खूप जास्त थंडी वाजते. ही गोधडी खालून थोडी फाटली सुद्धा आहे, म्हणून मला नवीन गोधडी घेऊन दे, असं मी आज माझ्या मुलाला सांगणार. असा विचार ती आई करत होती. सायंकाळी ज्यावेळी तिचा मुलगा घरी आला त्या आईने तिच्या मुलाला सांगितलं की अरे बाळा, मला या गोधडीत खूप जास्त थंडी वाजते, मला एक गोधडी आणून दे ना नवीन. आणि गोष्ट फक्त थंडीची नाहीये रे बाळा, मी आता म्हातारी झालीये, मला थंडी सहन होत नाही, म्हणून मला एक गोधडी आणून दे. तिचा मुलगा म्हणाला की अगं आई, ह्या महिन्यात घरामध्ये खूप जास्त खर्च झालाय. त्यातल्या त्यात मुलांची ॲडमिशन फी, मुलांचे स्वेटर घेतले गेलेत, आणि तुला कुठे जायचं असतं, तू तर घरीच असते ना, तुला काय गरज आहे. बरं तू एक काम कर, एवढा महिना सहन कर, मी तुला पुढच्या महिन्यात गोधडी आणून देतो. आणि असंही आता 2च महिने तर राहिलेत थंडीचे, मग काय करणार तू त्या गोधडीचं, म्हणून थोडं सहन कर. ती आई तिच्या मुलाचं बोलणं ऐकून तिथून निघून जाते आणि गुपचूप जाऊन तिची ती फाटकी गोधडी पांघरून झोपून जाते. दुसरा दिवस उजाडतो. सकाळ होते. ती म्हातारी आई उठतच नाही. ज्यावेळी तो मुलगा तिला बघायला जातो त्यावेळी त्याला कळतं की त्याची आई मरण पावली आहे. थंडीमुळे गारठून तिचा मृत्यू झालाय. त्या मुलाने त्याच्या नातेवाईकांना कळवलं, शेजारा पाजारांना सांगितलं. सगळे गोळा झाले, त्यांच्या घरी आले. त्या मुलाने त्याच्या आईच्या अंतिम यात्रेत मात्र कोणतीही कमी ठेवली नव्हती. त्या अंतिम यात्रेत त्याने सगळं ठेवलं होतं. त्याच्या आईच्या सगळ्या आवडत्या वस्तू ठेवल्या होत्या. इव्हन एक गोधडी सुद्धा आणली होती, अगदी नवी गोधडी. बघा, जिवंतपणी काही असू द्या, पण त्या मुलाने त्याच्या आईच्या अंतिम यात्रेत मात्र कुठलीही कमी ठेवली नव्हती. त्याने तिचं पार्थिव खूप छान सजवलं होतं. सर्वजण बघून म्हणत होते, किती छान मुलगा आहे हा, किती चांगला मुलगा आहे, त्याच्या आईसाठी किती करतोय. आजूबाजूचे सर्वजण म्हणत होते की आम्हालाही प्रत्येक जन्मी असाच मुलगा भेटायला हवा. पण त्यांना कुठे माहिती होतं की ती आई मेल्यानंतर सुद्धा थंडीने कडकडत होती, फक्त एका गोधडीसाठी. मित्रांनो, तुमचे आई वडील जर तुमच्या सोबत असतील ना, तर तुम्ही भाग्यशाली आहात, खूप जास्त लकी आहात. त्यांची कदर करा, त्यांना समजून घ्या. ही गोष्ट विसरून जाऊ नका. ही गोष्ट कधीच विसरू नका की आज तुम्ही जे काही आहात यामागे सगळ्यात मोठा हात त्यांचा आहे. ते जोपर्यंत तुमच्या सोबत आहेत तोपर्यंत त्यांची कदर करा, त्यांना समजून घ्या, त्यांच्याशी गप्पा मारा. कारण कधी कधी आपल्या त्यांच्याशी बोलणंच त्यांच्यासाठी खूप असतं.